थांब असताना आधी बसून बघा येताना पुण्यातनं. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज चाललो आहोत भीमाशंकरला. आपल्या खवय्ये ग्रुप पूर्ण आपला जात आहे. आपण बघत आहात गबरूज लाईफ याचा व्लॉगवरती आपण हे शूट करणार आहोत. तर आम्ही तुम्हाला पूर्ण जर्नी आमची दाखवणार आहोत. तर आपण बघू शकता या ठिकाणी यश आहे, गबरूज, या ठिकाणी विराज, ऋषिदा, अध्यक्ष आणि यस आदेश 2.0. आणि या ठिकाणी आपण आता वाट बघतोय ती म्हणजे दत्ता मोरे साहेब, गौरव मोरे आणि प्रसाद मोरे. तिन्ही मोरे बंधू या ठिकाणी आलेले नाही. बाकी सगळे आलेले आहेत, तिन्ही मोरे बंधू आलेले नाही आहेत. चला पुढे आम्ही तुम्हाला सगळं कंटिन्यू दाखवणार आहोत. आम्ही कसं कसं ट्रॅव्हल करणार आहे, कुठे कुठे थांबणार आहे, हे प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चलो बाय. म्हणजे रात्रीचं टाकतो ना फायनली आता निघालो भीमाशंकरला. 2 गाड्या आहेत आणि आपण एक्सयू मध्ये बसू. नमस्कार मित्रांनो, आपला पहिला स्टॉप आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे. आपण बघू शकता गाडी मालक गौरव मोरे या ठिकाणी आहेत. पंक्चरवाला आहे आणि पंक्चर चालू आहे. आपले दुसरे मित्र पण आपल्याला जॉईन झाले. जावेद भाई हाय करा. नमस्कार. मोरे साहेब काय आपण निघालो आणि आपलं पहिलेच उशीर झालेला आहे. आपल्याला काय नका बोलू, आपण उशिरा बरोबर टाइम होतो. आपल्या घराला भेटायचं होतं. आपण आपल्या दुसऱ्या गाडीतील मित्रांना विचारूया तुमचा अनुभव कसा आहे, कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला? पूर्वीची शांतता आहे. कादळापूरची शांतता आहे. बारक्या दिसतोय का बघा आतमध्ये. आता टापोटाप जाणार आहे आम्ही. टॉप जाणार. ठीक आहे, चला बघू शकता इथे मोठी मंडळी सगळी इथे बसलेत आणि इकडे सगळी बारकी मंडळी आपली बसलेली आहेत. पण त्यांना देखील बघूया. यार हे बंद का झालं? हे बघा बारकी मंडळी आपली इकडे बसलेली 2 जण. त्यांना काय पुढे उतरून देत नाहीये कोणीच. पॅक झालेले आहेत डायरेक्ट आता नंतर तुम्ही बायकर. आणि आता थांबव आपली व्हिडिओ. तर आता हा आपण व्हिडिओ इथंच थांबवतोय. आता आपला टायर झालाय पंक्चर आणि आता पंक्चर काढतायत बाकीचे माणसं. ते झालंय की आपण पुढचा प्रवास सुरू करू. जाऊ बाय. पण आपण आता चाललोय पालीच्या गणपतीला पाया पडायला. तिथून पुढे मग आपण पुढे जाणार. आपण चाललोय खोपोली मार्गे चाललोय हायवेला डायरेक्ट. मग तिथून पुढे आपण जाऊ. ओके बघा. बल्लारेश्वर देवस्थान पाली. तर भावना गणपती पथदर्शन करून झालंय. हेड तिथून आलं गाडीमध्ये. कॅमेरा आला त्यामुळे आपण स्क्रीन दाखवलं नाही. मग आपल्या गाडीमध्ये पुढचा प्रवास सुरू केला. चलो बघत राहा.
केवढा आहे बघून आणि मरणाचे खड्डे या ठिकाणी. आणि अशा पवन चक्क्या खूप भारी, म्हणजे लास्ट टाइम आपण आलेलो उन्हाळ्यात आणि आता आलो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये पण खूप भारी, म्हणजे खूप बघण्यासारखं आहे. हे बघा एकदम स्काय वगैरे कसे मस्त मस्त झाले. तर भावांना आता आपण थांबलोय, छोटासा ब्रेक घेतला छोटासा आता. आणि भीमाशंकर मध्ये म्हणजे रस्ता एवढा बेकार आहे, तो एवढा बेकार. यांना सांगितलेलं आपण दुसऱ्या मार्गे जायचंय, पण आता चाललोय जुन्या मार्गे. आपण लास्ट टाइम पण आलेलो त्याच मार्गे चाललोय, तुम्ही बघू शकता. आणि इकडे सगळे फ्रेश बीस होतात. चला बाय. तुला काय हा एकच रस्ता दिसला का रे? काय करतोय आता 1 मिनिट झाला आता होऊ दे की दमन केली ती. हिरवळ पाहिजे जरा घ्या, रस्त्याचा सीन घ्या जरा. हाय अशीच घ्या पुढे, हाय अशीच ना हलवता. सरळ सरळ जरा वाकडा करू नका, सरळ जरा तुम्ही. ओके पुढे वरचा सीन घ्या, गाडीचा डॅशबोर्ड नको असं. मी म्हणजे दिसत नाही बघा. असं लावतात पाऊस आहे भिजशील. पाऊस आहे काय नमस्कार मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो आहोत भीमाशंकर मध्ये. आपण बघू शकता किती सुंदर वातावरण आहे या ठिकाणी. मस्त असं धुकं आपल्याला बघू शकता या ठिकाणी. सुंदर आपली पुढे एक गाडी आहे, आपलीच गाडी आहे पुढे या ठिकाणी. पण फायनली आपण भीमाशंकरला पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असा चांगला व्ह्यू.
लोक तयार होतात. कपडे आत्ता वेगळे घातलेत, आता व्हाईट घातलेत, सगळ्यांनी चेंज केले. सगळं आता हिरो बनतंय. आपल्या यशवरनी पण हे केलं चेंज. तिकडं पळतात, तिकडं असं काहीतरी आहे. आणि इथं दर्शनासाठी लाईन लागलेलं आहे इथं. आणि आपण चाललो आता VIP. सिद्धेश दादा यांनी आपलं सगळं नियोजन केलं म्हणजे डायरेक्ट VIP आपण ऑफिसमध्ये जाणार, मग तिथून जाणार आपण दर्शन करायला. आणि इकडे सगळीकडे लाईन लागली आहे. रोहितदा कसं वाटतंय? सुंदर तिकडं मस्त वाटतंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला VIP दर्शन भेटतात. त्यासाठी आम्ही सिद्धेश दादाचा आम्ही धन्यवाद करू. आभारी आहोत. आभारी आहोत. तर भावना आता आपली VIP एंट्री झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही. ओटी घेतले मंदिरामध्ये जायला आणि इथून पाठीमागून VIP दर्शन. आणि मग आता इथून जाऊया आपण. गपचूप व्हिडिओ काढतो गाईज. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बस. झोपले फुल VIP दर्शन. तर भावना सगळ्यांचा अभिषेक झालेला आहे आणि सगळ्यांनी आता सगळे अभिषेक करून आलेत आणि खूप मस्त अभिषेक झालाय आणि आम्ही पण त्यांच्या पाठीमागे उभे होतो. तर हे मंदिर आहे, मंदिराचं कळस आणि सगळे पोरं तर भावांना आता आम्ही निघालो घरी. घरी म्हणजे आता बघू आता काय काय बघणार आहे की नाही. हे अभयारण्य ते बघायचे का आपण? आता बघायला लागेल आपल्याला. आपला निघायला लागेल. बघू तिथं जर गेलो तर तुम्हाला ते पण दाखवतो, ते पण एन्जॉय करा
आणि आता आपण बसनं आरती वगैरे केली आहे ते पण एन्जॉय करतो, तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.